प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा संघर्ष यात्रेचा हा अंतिम दिवस आहे आणि हे जे 250 किलोमीटरची संघर्ष यात्रा संपूर्ण मेळघाटमध्ये निघालेली होती। आपल्यासोबत बोलण्यासाठी बच्चू भाऊ आहेत। बच्चू भाऊ, आज अंतिम दिवस आहे संघर्ष यात्रेचा, काय सांगू? 9 दिवस आम्ही सगळ्या दऱ्या खोऱ्यातून पायाला तपलीक देत पायी चालत आहे। या 9 दिवसामध्ये अतिशय शांततेनं आम्ही काम घेतलेलं आहे। कुठल्याही पार्टीवर कुठलाही आरोप आम्ही केले नाही, सरकारवर पण केले नाही। आम्हाला अपेक्षा होती का किमान पिण्याच्या पाण्यासाठी तरी हे भूमिका पालकमंत्री घेणार। विद्युत भेटत नाही, इथले लोक तरसतात, एक लाईटसुद्धा आम्ही पाहतो त्याच्या नशिबी आला नसेल। त्या सगळ्या गोष्टी असताना आमचा पालकमंत्री झोपाय काढतो, जसं काही इराणची आहे युद्धाची सगळी जबाबदारी त्या पालकमंत्र्यावरच आहे। अरे तुम्ही हिंदुत्वाच्या गोष्टी करताय, मग इथं असणारा आदिवासी हिंदू नाही आहे, इथं असणारा गवळी समाज हिंदू नाही आहे, त्यांना साधं वनचरीला जावं तर त्यांचे ढोरं पकडताय तुम्ही, भलाही समाज आहे। तुम्ही कुठल्याही प्रकारचं सगळं दुर्लक्ष करून त्यांना मारण्यासाठी ठेवलं की काय अशी अवस्था आहे, आणि आम्ही ते सहन करणार नाही। जर तसं तुमचे कार्यालय असूनही आमच्या लोकांना मरा लागत असेल, त्या आदिवासाला आम्ही पाहतोय साध्या इमानदारीनं काम करून त्याची मजुरी 4 महिने भेटत नसेल, साधे 2 फोटो काढायसाठी एमआरसीमध्ये 4 किलोमीटर जावं लागतं महिलांना। जिथं रेंज आहे तिथं जावं लागतं, 4 किलोमीटर जाणे, 4 किलोमीटर येणे। लाज वाटू द्या थोडीशी। आत्तापर्यंत ऐकलं 4 वाजेपर्यंत वेळ आहे। सरकारनं जर भूमिका घेतली नाही तर कार्यालयाची तोडफोड केल्याशिवाय राहणार नाही। हो गई गांधीगिरी, अब शुरू होंगी भगत सिंगगिरी। आज उदय सामंत आहे, त्यांचा दौरा आहे, त्या आल्यावर पाहू काय निर्णय होते ते। आज बच्चू भाऊ यांनी जे आहे अंतिम यात्रेचा दिवस असल्यामुळे आक्रमक भूमिका घेतल्याचा या ठिकाणी चित्र दिसून येत आहे। गजानन खोपे, न्यूज टुडे, अमरावती।